नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील 6वं प्रकरण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या पाठाची सुरुवातीची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की इंग्रज भारतामध्ये आले आणि इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर जसे इंग्रजांचं या ठिकाणी साम्राज्य निर्माण करण्यामुळे आम्हाला अनेक दुष्परिणाम भोगावे लागले, त्याचप्रमाणे इंग्रज भारतामध्ये आले त्यामुळे भारतीय समाजाला जागृत होण्यासाठी, भारतीय समाजाला संघटित होण्यासाठी सुद्धा या गोष्टींची मदत झाली। इंग्रज भारतामध्ये आले, त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानवरती आपलं साम्राज्य निर्माण केलं आणि हिंदुस्थानवर साम्राज्य निर्माण केल्यामुळे त्यांचं एक क्षत्रिय अंमल जेव्हा संपूर्ण हिंदुस्थानवर सुरू झालं, त्यातून एक सुशिक्षित, एक जागरूक असा एक तरुण वर्ग समोर आला आणि त्या तरुण वर्गाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरती एखादी अशी संघटना असली पाहिजे की ज्याच्या माध्यमातून सगळ्या हिंदुस्थानच्या लोकांनी, पूर्ण भारतातील लोकांनी आपल्या मागण्या इंग्रज सरकारच्या समोर ठेवता आल्या पाहिजे, इंग्रज सरकारशी संघर्ष केला पाहिजे आणि आपल्या ज्या योग्य मागण्या आहेत ते त्यांच्याकडे मिळवून घेतल्या पाहिजे, अशा प्रकारची एक विचारसरणी नंतरच्या कालावधीमध्ये समोर आली। जसं इंग्रज भारतामध्ये आले त्याचे ज्याप्रमाणे दुष्परिणाम आहेत त्याचे चांगले पण परिणाम आहेत। इंग्रजांनी आपल्या देशामध्ये जे दळणवळणाची साधनं निर्माण केली त्या साधनांचा इंग्रजांना फायदा झाला, परंतु भारतीय समाजाला सुद्धा तेवढाच त्या गोष्टीचा फायदा झाला। भारतीय समाज सुद्धा सगळ्या माध्यमातून संघटित व्हायला ही गोष्ट त्या ठिकाणी कारणीभूत ठरली। आपण या पाठाच्या पहिल्या मुद्द्याकडे जाऊया। पहिला मुद्दा आहे ब्रिटिश राजवटीमधील प्रशासकीय केंद्रीकरण। सुरुवातीला भारतामध्ये लहान लहान राजे होते, लहान लहान राज्य होती, प्रत्येक राज्याला एक एक राजा होता आणि तो राजा आपले कायदे, आपले नियम त्या राज्यापुरता लागू करायचा। परंतु इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये आले त्यांनी सगळ्यात पहिला प्रयोग केला असेल बंगालवरती। बंगालच्या नवाबाला त्यांनी दुहेरी राजव्यवस्था स्वीकारायला भाग पाडली। बंगालच्या नवाबाने दुहेरी राजव्यवस्था स्वीकारली, त्या ठिकाणी त्यांनी इंग्रज सरकार आपल्या राज्यामध्ये ठेवलं। सुरुवातीला सगळ्यात आधी इंग्रजांनी बंगाल काबीज केला। त्यांनी या हिंदुस्थानमध्ये आपली एक वखार सुरतमध्ये स्थापन केली। त्यावेळेस दिल्लीचा बादशाह जहांगीर याच्याकडे त्यांनी परवानगी मागितली, आम्हाला व्यापारी माल ठेवण्यासाठी जागा हवी आहे। अशा प्रकारची परवानगी मागून व्यापारी माल ठेवण्याच्या उद्देशाने सुरत या ठिकाणी त्यांनी आपली पहिली वखार स्थापन केली। हळूहळू संपूर्ण देशाचे अभ्यास करू लागले। जर एखाद्या राज्यकर्ता त्यांना व्यापार करण्यासाठी परवानगी देत नसेल तर हे इंग्रज अधिकारी त्याच्या वाढदिवसाला जायचे, विशिष्ट प्रकारच्या समारंभाला जायचे आणि त्या समारंभाला जाऊन त्या राजाला विविध प्रकारचे नजराणे द्यायचे, त्याच्याकडनं व्यापार करण्यासाठी परवानगी मागायचे। व्यापार करण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली की मग ते हळूहळू त्या राज्याचा, इव्हन संपूर्ण हिंदुस्थानचा त्यांनी अशा पद्धतीने अभ्यास केला आणि मग सुरुवातीला व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले। अशा प्रकारची म्हण त्यांच्यासाठी प्रचलित झाली। त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानचा अभ्यास केला आणि हिंदुस्थानचा अभ्यास केल्यानंतर हे राजे आपापसामध्ये कशा प्रकारे भांडणं करतात, यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीवर भांडणं होत असतात, भारतामध्ये जाती व्यवस्था किती खोल प्रमाणात रुजलेली आहे, जातीवरनं धर्मावरनं हे लोक आपसामध्ये संघर्ष करत असतात, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला। हळूहळू संपूर्ण हिंदुस्थान त्यांनी काबीज केला आणि संपूर्ण हिंदुस्थान काबीज केल्यानंतर संपूर्ण राज्याची सगळी सूत्र त्यांनी आपल्या हातात घेतली। पूर्वी राजा बदलला की कायदे बदलायचे, राजा बदलला की नियम बदलायचे, परंतु इंग्रजांनी संपूर्ण हिंदुस्थानवरती एक क्षत्रिय अंमल सुरू केला। म्हणजे एक प्रशासक, एक नियम, एक कायदा, सगळ्यांना कायद्यासमोर सारखं ठेवलं आणि त्यामुळे भारतामध्ये एक प्रकारचे कायदे आले, नियम सारखे आले, सारख्या पद्धतीने लोकांना ते वागणूक देऊ लागले आणि त्यामुळे भारतीय लोकांमध्ये दळणवळणाच्या साधनाच्या माध्यमातून किंवा जे राज्य एकमेकांशी जोडले गेले त्या माध्यमातून एका राज्यातनं नागरिक दुसऱ्या राज्यामध्ये जाऊ लागला। उदाहरणार्थ महाराष्ट्रीयन नागरिक मध्य प्रदेशशी संपर्क करू लागला, महाराष्ट्रीयन नागरिक गुजरातशी संपर्क करू लागला। अशा पद्धतीने ज्यावेळेस नागरिक शेजारच्या राज्याशी संपर्क करू लागले, आपल्याच सारखे भारतीय लोक त्या ठिकाणी राहतात, ते आपले बांधव आहेत, ही गोष्ट त्यांच्यामध्ये निर्माण झाली। या गोष्टीची जाणीव त्यांना निर्माण झाली आणि आपण भारतीय, तेही भारतीय, आपण सगळे भारतीय आहोत, आपण सगळे एक आहोत, एकतेची भावना त्यामध्ये निर्माण झाली। इंग्रजांनी
त्यांच्या व्यवस्थेसाठी सगळं साम्राज्य निर्माण केलं, परंतु भारतीयांना आपण एक आहोत, एकतेची भावना त्यातून निर्माण झाली आणि आपण सगळे स्वतंत्र झालं पाहिजे अशा प्रकारची एक त्यांच्या मनामध्ये एक तीव्र अशी इच्छा त्या कालावधीमध्ये निर्माण होऊ लागली. त्यामुळे दळणवळणाच्या साधनांचा फायदा ज्याप्रमाणे इंग्रजांना झाला, इंग्रजांनी 1857च्या कालावधीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सैन्य पाठवण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव झाला असेल, बंड झाला असेल, भारतीय लोकांनी स्वतः स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी काही संघर्ष केला असेल, तो दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकारने आपलं सैन्य एका ठिकाणाहून दुसरीकडे लवकरात लवकर पाठवण्यासाठी किंवा संदेश पाठवण्यासाठी किंवा फोन आणि तार पोस्ट या माध्यमातून संदेश पाठवून लवकरात लवकर सैन्य मागवण्यासाठी, लवकरात लवकर सैन्य पाठवण्यासाठी या पोस्ट, तार या दळणवळणाच्या किंवा रस्ते बांधले, रेल्वे काढल्या, या दळणवळणाच्या साधनांचं निर्माण केलं. परंतु याच माध्यमातून भारत हा एकमेकांशी जोडला गेला, भारतीय लोक एकमेकांशी जोडले गेले, त्यांचे विचार एकमेकांशी जोडले गेले आणि आपण सगळे एक आहोत, आपण स्वतंत्र झालो पाहिजे अशा प्रकारची तीव्र इच्छा त्यांच्या मनामध्ये त्या कालावधीमध्ये निर्माण होऊ लागली. दुसरा मुद्दा आहे या पाठाचा आर्थिक शोषण. इंग्रजांनी भारताची प्रचंड प्रमाणात लूट केली. आपण जर इतिहासामध्ये अभ्यास केला तर भारत एक सोने की चिडिया असाचा उल्लेख केला जातो. भारत एक सुजलाम सुफलाम देश आहे. भारत हा जगाच्या पाठीवर असलेला सर्वात श्रीमंत असा देश आहे. अशा प्रकारचं वर्णन आपण इतिहासामध्ये भारतासंबंधात वाचत असतो. जसं मोगल भारतामध्ये आले, त्यांनी भारताबद्दल ऐकलेलं होतं की भारत एक सोने की चिडिया, या ठिकाणी धर्माचं मोठ्या प्रमाणात प्रसार करू शकतो, मोठ्या प्रमाणात लूट करू शकतो, यांचे मठ मंदिर पाडू शकतो, अशा प्रकारे त्यांनी अभ्यास केला होता. तशाच प्रकारे इंग्रजांनी सुद्धा भारताचं एक मोठी बाजारपेठ म्हणून आपल्याला वापरू शकतो, ही हक्काची बाजारपेठ असेल, या ठिकाणी आपण कच्चा माल आणू शकतो, याच लोकांना आपण आपला कच्चा माल विकू शकतो, अशा विचारांनी त्यांनी भारताबद्दल ऐकून ठेवलं होतं. इंग्रज भारतामध्ये आले, त्यांनी या ठिकाणचे सगळे उद्योग व्यवसाय नष्ट केले. सुरुवातीला त्यांनी शेतकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केला. शेतकऱ्यांना नगदी पिकं किंवा व्यापारी पिकं घ्यायला भाग पाडलं. तंबाखू सारखे पीक किंवा नीळ सारखं पीक हे खाण्याचे पदार्थ नाही, याच्याने पोट भरत नाही, परंतु इंग्रज सरकार, इंग्रज अधिकारी नीळ सारखा पदार्थ, तंबाखू सारखा पदार्थ त्यांना उत्पादन करायला भाग पाडत होते. या नीळला कोणीही खरेदी करत नव्हतं, कारण की नीळ कोणत्याच उपयोगाची नव्हती, परंतु इंग्रजांसाठी नीळ महत्वाची होती. त्या कालावधीमध्ये युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. मोठ्या प्रमाणावरती कापडाचं उत्पादन केलं जात होतं. कापड रंगवण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात नीळ आवश्यक होते. नीळ पिकवण्यासाठी भारतीय शेती, भारतीय शेतकरी, भारतीय जमीन हे अतिशय अनुकूल होतं. म्हणून भारतीय शेतकऱ्यांना त्याने नीळ उत्पादनासाठी बळजबरी केली. त्याच्यासोबत अनेक पिकं, जे व्यापारी पिकं होते तेही पिकवायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून व्यापारी पिकं निर्माण होऊ लागली, पिकवली जाऊ लागली. त्यांना ग्राहक फक्त इंग्रज होता, त्यामुळे पडल्या भावामध्ये ते खरेदी करू लागले. शेतकऱ्यांची पर्यायाने लूट होऊ लागली. त्याच कालावधीमध्ये शेतसारा ते वसूल करायचे. पूर्वी सुद्धा शेतसारा वसूल केला जायचा, परंतु पूर्वी जेव्हा राजे होते ते राजे एखाद्या शेतकऱ्याकडे जर 50 एकर जमीन असेल आणि तो जर 25 एकर जमीन पेरत असेल आणि 25 एकर जमीन त्याच्याकडे पडीत पडली असेल, तर राजा त्याच्याकडनं फक्त जेवढी जमीन तो पेरत असेल तेवढ्याच जमिनीचा शेतसारा घ्यायचा. वेळ प्रसंगी दुष्काळ पडला असेल किंवा शेतकऱ्याकडे पैसा नसेल किंवा धान्य घरामध्ये भरून ठेवलेला आहे तो विकला गेला नसेल, अशा वेळेस राजा त्या शेतकऱ्याकडनं धान्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा शेतसारा घेत असे किंवा दुष्काळ पडला असेल तर शेतसारा माफ करत असे. परंतु इंग्रज भारतामध्ये आले, त्यांनी शेतसारा घेतला, परंतु धान्याच्या स्वरूपामध्ये इंग्रजांनी शेतसारा स्वीकारला नाही. किंवा तो जर शेतसारा भरू शकत नसेल शेतकरी, तर त्याची शेती इंग्रज सरकार हडप करू लागले आणि अशा प्रकारे आमचा जो शेतकरी होता, ज्याच्याकडे थोडीफार शेती होती, तो भूमिहीन होऊ लागला. आपल्याच शेतीमध्ये तो मजूर म्हणून काम करू लागला. अशा प्रकारचे अन्याय अत्याचार शेतकऱ्यांना होऊ लागले. बऱ्याच वेळेस त्या कालावधीमध्ये दुष्काळ सुद्धा पडले. दुष्काळाच्या कालावधीमध्ये इंग्रज सरकारने भारतीय शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही आणि कोणत्याही प्रकारची मदत न केल्यामुळे भारतीय शेतकरी खूप हालाकीचे जीवन त्या कालावधीमध्ये जगू लागला. त्याच कालावधीमध्ये पारंपरिक व्यवसाय सुद्धा बुडाले. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. औद्योगिक क्रांती झाल्यामुळे इंग्लंडमधली जी वस्तू होती ती कारखान्यावर तयार होत होती.
कारखान्यात तयार झालेली, यंत्रावर तयार झालेली वस्तू सुंदर होती, आकर्षक होती, सुबक होती, स्वस्त होती. भारतीय लोक ती वस्तू जास्त टिकाऊ असल्यामुळे, सुंदर असल्यामुळे, स्वस्त असल्यामुळे ती वस्तू खरेदी करू लागले. परंतु आमचा भारतीय कारागीर एका दिवसामध्ये स्वतःच्या हाताने जर 10 वस्तू तयार करत असेल, त्या हाताने तयार केलेल्या असल्यामुळे ओबडधोबड असायच्या. त्याचा उदरनिर्वाह झाला पाहिजे होता, म्हणून तो योग्य त्या किमतीमध्ये त्या विकायच्या. परंतु लोकांनी त्या वस्तू नाकारल्या आणि यंत्राद्वारे तयार झालेल्या स्वस्त वस्तू स्वीकारल्या. पर्यायाने आमचे व्यवसाय उद्योग बुडाले. असा मोठा परिणाम या आमच्या अर्थव्यवस्थेवर झाला. त्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली. अनेक नवीन नवीन कर भारतीय व्यवसायांवरती लादले गेले, भारतीय वस्तूंवरती लादले गेले. अशा प्रकारे भारतीय अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण कणा मोडण्याचं काम इंग्रज सरकारने केला. ही गोष्ट आमच्या भारतीय लोकांना खूप जिव्हारी लागली आणि मग ती त्यांच्या मनावर परिणाम करून गेली. त्यामुळे नंतरच्या कालावधीमध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं एका समाजाला, सगळ्या समाजाला मनापासून वाटायला. पुढचा मुद्दा आहे पाश्चात्य शिक्षण. ज्याप्रमाणे ब्रिटिश राजवटीमध्ये एक केंद्रीकरण झालं, ज्याप्रमाणे आर्थिक शोषण झालं, तसंच पाश्चात्य शिक्षण सुद्धा भारतीय लोकांना जागृत करण्यासाठी महत्वाचं कारण ठरलं. त्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मुद्द्यांना मानणारा एक नवीन समाज त्या कालावधीमध्ये निर्माण झाला होता. पाश्चात्य शिक्षण मिळाल्यामुळे युरोपियन लोकांशी त्यांचा संपर्क होऊ लागला, युरोपियन लेखकांशी संपर्क होऊ लागला, त्यांचे विचार त्यांना कळू लागले. जगामधले अनेक देश संघर्ष करतात, जगामधले अनेक देश स्वातंत्र्य मिळवून घेण्यासाठी स्वतः लढतात, भारतीय लोक मात्र लढत नाही. ही गोष्ट सुशिक्षित वर्गाच्या लक्षात येऊ लागली आणि म्हणून आपण सुद्धा संघर्ष केला पाहिजे, आपण सुद्धा आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे, आपण सुद्धा आपल्या शक्तीचा वापर केला पाहिजे. असे एक नवीन विचार, आम्ही संघटित झालो पाहिजे, अशा प्रकारचा एक नवीन विचार जागतिक स्तरावरनं भारतामध्ये त्या कालावधीमध्ये आले. आणि त्यामुळे त्या नवीन विचारांमुळे एक पाश्चात्य शिक्षण घेतलेला तरुण वर्ग ह्या सगळं प्रसार समाजापर्यंत करू लागला आणि सगळे संघटित व्हायला, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा प्रकारचे नवीन विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत असल्यामुळे एक नवीन वर्ग त्या कालावधीमध्ये जवळ आला. पुढचा मुद्दा आहे भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. भारताला गौरवशाली इतिहास आहे ही गोष्ट शिक्षण घेतल्यानंतर आमच्या लोकांना कळायला लागली, आमच्या भारतीयांना कळायला लागली. शिक्षण घेतल्यामुळे ते आपले विचार दुसऱ्यांना सांगू लागले, दुसऱ्याचे विचार ऐकू लागले. त्याच कालावधीमध्ये इंग्रजांनी, ब्रिटिशांनी कलकत्ता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी नावाची एक संस्था स्थापन केली. ही एशियाटिक सोसायटी या संस्थेमध्ये अनेक भारतीय तरुण संशोधन करू लागले, पुस्तकं त्या ठिकाणचे वापरू लागले, वाचू लागले, वर्तमानपत्रामध्ये या संदर्भामध्ये बातम्या येऊ लागल्या, येथील विचार वर्तमानपत्रामध्ये छापले जाऊ लागले आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून, वैचारिक साधनांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये एक नवीन समाजाच्या माध्यमातून एक पाश्चात्य शिक्षण घेणारी नवीन पिढी त्या कालावधीमध्ये निर्माण झाली. शिक्षण घेतलेलं हे लोक संशोधन करू लागले. आमचा सुद्धा एक गौरवशाली इतिहास आहे, आमचे पूर्वज सुद्धा शूर होते, पराक्रमी होते, अशा प्रकारचा गौरवशाली इतिहास समाजासमोर जेव्हा मांडला गेला. उदाहरणार्थ महाराष्ट्रीयन लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यावेळेस ऐकून त्यांच्या मनामध्ये एक रक्तसंचार निर्माण होतो, एक शहारा निर्माण होता, आम्ही सुद्धा शूर आहोत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ लागली. आणि मग आम्ही जर शूर आहोत, आम्ही संघटित झाले पाहिजे, आम्ही जर संघटित झाले तर आम्ही स्वतंत्र होऊ शकतो, अशा प्रकारचे विचार त्या कालावधीमध्ये भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर नवीन तरुणांमध्ये निर्माण झाला. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे वृत्तपत्रांचे कार्य. त्या कालावधीमध्ये काही इंग्रजी वृत्तपत्र भारतामध्ये निर्माण झाले, कारण की इंग्रज भारतात आले होते. सुरुवातीचे वृत्तपत्र त्यांनीच निर्माण केले, नंतर काही भारतीयांनी इंग्रजी वृत्तपत्र काढले. त्यानंतर प्रादेशिक भाषांमधनं वृत्तपत्र निर्माण झाले. टिळकांनी सुद्धा केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र त्या कालावधीमध्ये काढले. नंतर दर्पण, प्रभाकर असे वृत्तपत्र त्या ठिकाणी निर्माण होऊ लागले, छापले जाऊ लागले. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजापर्यंत देशाची स्थिती, समाजापर्यंत इंग्रज आपलं लूट कशा प्रकारे करत आहे, आम्ही संघटित होण्याची आवश्यकता काय आहे, हे विचार त्या कालावधीमध्ये भारतीय लोकांपर्यंतच्या या वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाऊ लागले.
वृत्तपत्र समाज घडवण्याचं महत्वाचं कार्य त्या कालावधीमध्ये करू लागलं. समाज घडू लागला, लोक संघटित होऊ लागले आणि मग संघटनमधून स्वातंत्र्याचे वारे त्या कालावधीमध्ये वाहू लागले किंवा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे किंवा आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशा प्रकारचं एक विचार लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय सभेची स्थापना. राष्ट्रीय सभेची स्थापना 1885 मध्ये झाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1857 मध्ये भारताने एक खूप मोठा एक संघर्ष भारतामध्ये उभा केला होता, एक लढा दिला होता, एक स्वातंत्र्य समर, एक स्वातंत्र्य युद्ध भारताने त्या कालावधीमध्ये केला होता. विचारवंत असं म्हणतात की 1857च्या कालावधीमध्ये जर भारतीय संघटित राहिले असते, अजून थोडी शक्ती लावली असती तर कदाचित भारत 100 वर्ष आधी स्वतंत्र झाला असता. नंतरची जी लूट झाली, नंतरचे दुष्परिणाम झाले, नंतरचे जे अत्याचार झाले, अन्याय झाले, त्यापासून आम्ही वाचलो असतो. परंतु थोडी शक्ती, थोडं नियोजन कमी पडल्यामुळे आम्ही 1857च्या लढ्यामध्ये कमी पडलो, पराभूत झालो. आणि म्हणून हे भारतीय लोक 1857ची ताकद होती, खूप मोठी ताकद होती. हे भारतीय लोक केव्हाही काही करू शकतात ही गोष्ट इंग्रज सरकारच्या लक्षात आली. म्हणून यांनी शिस्तीने आपल्याकडे आलं पाहिजे, शिस्तीने त्यांच्या मागण्या आपल्या समोर ठेवल्या पाहिजे. आपण त्यांच्या मागण्यांवरती विचार करू, चर्चा करू, मान्य करू, अशा प्रकारचं विचार इंग्रजांच्या डोक्यात येऊ लागला. आणि म्हणून भारतीयांची शिस्तबद्ध संघटना निर्माण झाली पाहिजे हा पहिला विचार इंग्रजांच्या डोक्यात आल्यामुळे राष्ट्रीय सभा नावाची संघटना त्या कालावधीमध्ये निर्माण झाली. राष्ट्रीय सभा सर ॲलन ह्यूम या निवृत्त इंग्रज अधिकाऱ्याच्या प्रयत्नामधून निर्माण झाली. त्या राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन मुंबईला गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये झालं. देशभरातनं 72 प्रतिनिधी या अधिवेशन आले होते. योगेशचंद्र बॅनर्जी हे या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. भारतीयांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या मागण्या आपल्याकडे ठेवल्या पाहिजे. राष्ट्रीय सभेचे काही उद्दिष्ट त्या कालावधीमध्ये ठरलेले होते. त्यामध्ये भारतीयांनी सगळे भेद विसरून संघटित झालं पाहिजे. आपल्या सगळ्या ज्या समस्या असतील त्या समस्यांवरती चिंतन केलं पाहिजे. या समस्या कशामुळे निर्माण झाल्या की यावर काय मार्ग असेल यावर चिंतन केलं पाहिजे. अशा प्रकारची सुरुवातीची उद्दिष्ट त्यामध्ये होती. आपल्या मागण्या आपण जर इंग्रज सरकारच्या समोर ठेवल्या तर इंग्रज सरकार त्यावरती चर्चा करेल, विचार करेल आणि त्या जर योग्य असतील तर इंग्रज सरकार आपल्याला त्या मागण्यांना मान्यता देईल. अशा प्रकारची उद्दिष्ट या राष्ट्रीय सभेची सुरुवातीच्या कालावधीमध्ये होती. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रीय सभेचं काम सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये मवाळ युग समोर आला. या मवाळ युगामध्ये मवाळ नेते होते. या मवाळ युगीन नेत्यांवरती इंग्रज सरकारच्या विचारांचा प्रभाव होता. मवाळ युग साधारणतः ज्यावेळेस राष्ट्रीय सभा स्थापन झाली 1885 ते 1905 या कालावधीला मवाळ युग म्हणतात. या मवाळ युगामध्ये किंवा मवाळ गटामध्ये उच्च शिक्षित तरुण होते, पाश्चात्य शिक्षण घेतलेले तरुण होते, पाश्चात्य शिक्षणाचा त्यांच्यावरती पगडा होता. हे सगळे तरुण उदारमतवादी होते. सदनशील मार्ग आपण स्वीकारला पाहिजे, सदनशील मार्गावरती त्यांचा विश्वास होता. इंग्रज सरकार दयाळू आहे, आपल्या मागण्यांवरती योग्य विचार करून ते आपल्या मागण्या मान्य करतील असंही या तरुणांना वाटत होतं. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये या मार्गांनी काही उपयोग होणार नाही. हा देश आमचा आहे, या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आम्ही संघर्ष केला पाहिजे, ठोशाला ठोसा दिला पाहिजे. इंग्रज सरकार जर आमच्यावरती अन्याय करत असेल तर आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिलं पाहिजे. इंग्रज सरकार जर आमच्यावरती अत्याचार करत असेल तर आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. अशा विचारांचा राष्ट्रीय सभेमधला तरुणांचा एक वर्ग समोर आला. या तरुणांच्या वर्गाला जहालमतवादी असं म्हटलं गेलं. या जहालमतवादीचा कालावधी होता 1905 ते 1920. या जहालमतवादी जे तरुण होते या तरुणांचं नेतृत्व लाल बाल पाल म्हणजे लाल बहादूर शास्त्री, लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या तिघांनी या जहालमतवादी तरुणांचं नेतृत्व केलं आणि त्यांनी आपण संघर्ष केला पाहिजे, आपण आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे. हा देश आमचा आहे तर मागण्याचा प्रश्नच येतो कुठे, आम्ही ते हिरावून घेतल्या पाहिजे, हिसकून घेतल्या पाहिजे, आमचं सगळं असल्यावरती आम्ही मागण्याचा प्रश्नच येत नाही. अशा विचार त्यांनी समाजासमोर ठेवायला निर्माण
केले आणि त्यातून सुरुवातीला या जहालमतवादी तरुणांनी वृत्तपत्र च्या माध्यमातून समाजासमोर आपले विचार ठेवायला सुरू केले. त्यामध्ये सुद्धा जहाल विचार होते. भारतीय लोकांनी राष्ट्रीय उत्सव साजरे केले पाहिजे, भारतीय लोकांनी राष्ट्रीय शिक्षण घेतलं पाहिजे. टिळकांनी समाजासमोर शिवजयंती आणि गणेशोत्सव हे दोन प्रस्ताव ठेवले. या माध्यमातून समाज एकत्र आला पाहिजे. समाज एकत्र आल्यानंतर ते जेव्हा एकमेकांमध्ये मिसळतील, विचारांची देवाणघेवाण होईल आणि विचारांची देवाणघेवाण झाली तर समाजाचं विचार जेव्हा एकमेकांना पडतील तेव्हा भारत स्वतंत्र झाला पाहिजे हा विचार सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. समाज संघटित होऊ शकतो. या उद्देशाने टिळकांनी आपल्या तरुणांपुढे राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण या दोन्ही गोष्टी ठेवला आणि आम्ही संघर्ष केला पाहिजे, एकत्र आले पाहिजे, शिवजयंती गणेशोत्सव साजरे केले पाहिजे. अशा प्रकारे टिळकांनी जेव्हा आग्रह केला, तरुणांना समोर आणलं, तरुणांमध्ये एक प्रकारची चेतना निर्माण केली, ब्रिटिश सरकारने त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला भरला. त्यांना मंडाले या ठिकाणी 6 वर्षाच्या तुरुंगवासासाठी ठेवलं. लोकमान्य टिळक यांनी या मंडालेच्या तुरुंगामध्ये जेव्हा ते 6 वर्ष त्या ठिकाणी होते तेव्हा गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. नंतरच्या कालावधीमध्ये 1887 मध्ये पुणे या ठिकाणी प्लेगची साथ आली. 1887 मध्ये जेव्हा पुण्याला प्लेगची साथ आली त्यावेळेस तिथला कमिशनर रॅड होता. हा रॅड नावाचा जो कमिशनर होता हा खूप मोठ्या प्रमाणावरती पुण्यातील तरुणांवरती, लोकांवरती, सर्वसामान्य जनतेवरती अन्याय करत होता, अत्याचार करत होता. जर कोणाला प्लेग झाला तर त्याला वैद्यकीय मदत मिळण्याच्या आधी ती व्यक्ती मृत्युमुखी पडायची. त्याचं कारण त्याला दवाखान्यापर्यंत नेलं जात नव्हतं, कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत त्याला दिली जात नव्हती. उलट लोकांना घराच्या बाहेर निघू दिलं जात नव्हतं, त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करत होते. अनेक लोक त्यामुळे मरण पावले. भारतीय तरुणांना या गोष्टीचा राग आला. चाफेकर बंधूंनी नंतरच्या कालावधीमध्ये या रॅड या कमिशनरचा खून केला. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो भाग आहे आपण पुढच्या तासिकेला घेणार. या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.